जिंदगी में हर चीज मुश्किल जरूर होती है, कुछ भी आसान नहीं है आजकल। एंड सबसे बड़ी आजकल जो प्रॉब्लम है यंगस्टर्स में भी देखी जा सकती है या फिर अडल्ट्स में भी है, जो कि है एडिक्शन। मतलब ये एक ऐसी बीमारी है जिसका इलाज तो है, लेकिन अगर प्रॉपरली अगर फॉलो करो तो ही पॉसिबल है। सो आज इसके बारे में हम बहुत कुछ जानेंगे। सो हेलो एंड वेलकम ऑन MGM 94 फिल्म। दिस इज RJ मनीषा विद यू एंड फिलहाल मेरे साथ है डॉक्टर अमोल पाथ्रीकर सर। नमस्ते सर। हाय मनीषा, कैसे हो आप? आई एम गुड, वेरी गुड। ग्रेट सर। हाउ आर यू? डूइंग ग्रेट। Great. एंड अभी और भी जानेंगे हम इस सब्जेक्ट के बारे में, तो आई थिंक अवेयर भी हो जाऊंगी मैं। थैंक यू सर। न्यूरो साइकेट्रिस्ट है, उसी के साथ डी एडिक्शन स्पेशलिस्ट है, विच इज रियली ग्रेट थिंग सर। बहुत सारी चीजें आज हम जानेंगे इस इंटरव्यू में। एंड सबसे पहले मुझे आपसे यही जानना है की व्यसन म्हणजे नेमकं काय आहे? बरं मनीषा, आता व्यसन म्हणजे काय? आता व्यसन हे कशाचं पण असू शकतं. ते अंमली पदार्थांचं असू शकतं, म्हणजे आपण अल्कोहोलचं असू शकतं, येस, टोबॅको, सिगारेट, स्मोकिंग याचं व्यसन असतं. आजकाल नवीन व्यसन आलेलं आहे, जसं की स्क्रीन ऍडिक्शन किंवा मोबाईल ऍडिक्शन, गॅम्बलिंग आहे, पॉर्न ऍडिक्शन आहे. हे वेगळ्या प्रकारचे व्यसन असतात. मग याला आपण आहे ना, त्याची व्याख्या अशी केली जाते की या सर्व गोष्टी व्यक्ती इतक्या जास्त प्रमाणात करतो ज्याचे परिणाम त्याला माहित असतात की त्याला पर्सनल लेवलला पण त्याला प्रॉब्लेम होतोय, त्याला फॅमिली पण त्याची डिस्टर्ब होतीये, फायनान्शियल कंडिशन त्याची खराब होतीये, सामाजिकरित्या त्याला ऍक्सेप्टन्स पण भेटत नाहीये, त्याला स्वीकारत नाहीये समाज. तरी पण एवढं माहित असून सुद्धा जे सुटत नाही आणि जे सारखं सारखं करावं लागतं, मग तो पदार्थ असो का क्रिया असो, त्याला आपण मग व्यसन म्हणतो. बरोबर. पण मग हे व्यसनाचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक काय परिणाम होऊ शकतात? हो, आता सगळ्यात महत्वाचं आपण पहिले पाहू तर व्यसनाचे शारीरिक परिणाम. जसं आपण पाहतो टोबॅको मुळे आपल्याला ओरल कॅन्सर व्हायची शक्यता असते. स्मोकिंग मुळे आजकाल लंग कॅन्सर खूप कॉमन आहेत आणि हृदय रोगाची त्याच्यामुळे शक्यता भरपूर भयानक वाढलेली आहे. दुसरं आपण पाहिलं अल्कोहोलमुळे लिव्हर खराब होतं, अल्कोहोलमुळे मेंदूवर परिणाम होतो, त्याच्यानंतर हार्ट प्रॉब्लेम होतात. आणि आता सगळ्यात महत्वाचा आपला जो महत्वाचा विषय आहे तो म्हणजे मानसिक आजार. सगळ्यात या सगळ्या व्यसनांमध्ये सगळ्यात अतिशय कॉमन म्हणजे मानसिक आजार, ज्याच्यामध्ये उदासीनता, नैराश्य, अँझायटी, झोपेचे आजार, चिडचिडपणा, संशय येणं, भास होणं, हे सगळे मानसिक आजार त्याचे साईड इफेक्ट आहेत. दुसऱ्या लेवलला आपण पाहतो की फॅमिली याची खूप डिस्टर्ब असते. एखादा व्यसनाधीन व्यक्ती घरामध्ये असणं म्हणजे त्यांच्यासाठी तो कर्दनकाळ असतो. जेव्हा तो व्यसनाधीन व्यक्ती असं अल्कोहोल किंवा दारू वगैरे घेऊन येतो तेव्हा त्याच्यामध्ये आणि राक्षसामध्ये काही फरक नसतो. ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त सफर होतात त्याची फॅमिली मेंबर्स आणि स्पेशली त्याची वाईफ, आई आणि लहान मुलं. मी एक गोष्ट आढळती नेहमी, आता मी रोज प्रॅक्टिसमध्ये पण बघतो की व्यसनाचा सगळ्यात जास्त परिणाम त्यांच्या मुलांमध्ये होतो. ते मुलं ते रोज ती गोष्ट बघतात. बरोबर. सो हा फॅमिली लेवलला प्रॉब्लेम होतो. आर्थिक आपण माहिती की आता अल्कोहोल किंवा कोणतंही व्यसन करणारा त्याला कधी पैसे म्हणजे त्याला पुरतच नाहीत, ते त्याला पाहिजे असतात. मग तो लोकांकडून पहिले लोन घेतो, त्यांच्याकडून व्याजावर उचलतो पैसे व्यसनासाठी. नंतर कधी कधी तर मग घरातले वस्तू पण विकायला लागतो. त्याची अशी कंडिशन होती की त्याला एन करून आता मला तो करायचंच आहे, मला त्या गोष्टीसाठी तो आर्थिक त्याची खूप जास्त टंचाई होती. सामाजिक परिस्थितीमध्ये पण पाहिलंय की काय या व्यसनांचा परिणाम होतो गुन्हेगारी प्रवृत्ती भयंकर वाढती. दुसरं की ह्या व्यक्तींना समाज ऍक्सेप्ट नाही करत, कारण त्यांना वाटतं की नाही हा तर पैसे घेऊन गेला तर परत भेटणार नाही, त्याच्यावरती कोणी विश्वास ठेवत नाही आणि समाजामध्ये निगेटिव्हिटीची भावना वाढती. बऱ्याचशा वेळा म्हणजे सामाजिक, आर्थिक, शारीरिक, मानसिक सर्व प्रकारच्या लेवलला व्यसनांचा दुष्परिणाम हा होतोच होतो. नक्कीच सर. पण सर काही जण म्हणतात की जे अंमली पदार्थ व्यसन असतं त्याने त्यांना इन्स्टंट एनर्जी भेटते, हे मिथ आहे की काय? हो, एनर्जी नाही म्हणणार आपण त्या शब्दाला, आपण त्याला असं वापरू की काय होतं, आपण आपल्या मेंदूमध्ये काही रसायन असतात जे की माणसाचे आचार, विचार, स्वभाव, माणसाचा मूड हा त्याच्यावर डिपेंड असतो. हे अंमली पदार्थ काय करतात, ते मेंदूतलं रसायन वाढवतात
पण नंतर मग ते मेंदूतलं रसायन तेवढ्या वेळावर वाढवलं तर आपल्याला तो एक युफोरिया येतो, एक सेन्स ऑफ पॉझिटिव्हनेस, कॉन्फिडन्स आल्यासारखं वाटतं, एक स्वतःला खूप ग्रेटनेस फिलिंग येते, त्याच्यामध्ये एक लोकांना परमानंद भेटल्यासारखं वाटतं. पण तो खूप क्षणिक असतो आणि तो व्यसन काय करते की तेवढ्या वेळापुरतं त्याला तो आनंद देतही असेल, पण जेव्हा त्याचा इफेक्ट निघून जातो त्यावेळेस मात्र मग त्याचे दुष्परिणाम सगळ्यात जास्त जाणवतात, ज्याच्यामध्ये डिप्रेशन, अँझायटी, झोपेचे आजार, चिडचिडपणा, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे त्याला इफेक्ट करतात. ऑल राईट. म्हणजे हे मिथ आहे, ऑलमोस्ट मिथ आहे ते. रादर तो प्रॉब्लेम वाढवणार त्याचा. डिप्रेशन, अँझायटी तीच व्यसनांमुळे जास्त लोकांना वाटतं की ते डिप्रेशन आणि बेचैनीचं किंवा मला झोप येत नाही म्हणून लोक ड्रिंक करतात, पण दुसऱ्या दिवशी ती जेव्हा त्याची नशा उतरल्यावरती त्याचा प्रॉब्लेम हा पहिल्यापेक्षा दुपटीनं तिपटीनं वाढतो. सो तो मिथ आहे त्याच्याबद्दल. करेक्ट. एखादे व्यसन असणे ही एक जेनेटिक प्रॉब्लेम असू शकते का, जेनेटिकली ट्रान्सफर झालेली? हा, आता मनीषा कसं आहे, आजकाल आम्ही बघतोय की जे एखादा व्यसनाधीन पुरुष असेल तर हे मात्र खरं आहे की त्याच्या मुलांमध्ये येण्याचं प्रमाण हे कमीत कमी 50% आहे. म्हणून मी नेहमी पालकांना पण किंवा जे व्यसनाधीन व्यक्ती असतात त्याला हे सांगत असतो की तू जेव्हा ड्रिंक करतोय किंवा अल्कोहोल घेतोय किंवा व्यसन करतोय तेव्हा तुझे मुलं पाहतात आणि ते शिकायचा प्रयत्न करतात. हे तर आहेच आहे, कारण ते तुमच्यासाठी आदर्श असतात, पण याच्यामध्ये 50% कारण जेनेटिक आहे. हे आता विज्ञानामध्ये किंवा जे काही आपण प्रयोग केलेले आहेत त्याच्यानुसार हे लक्षात आलेलं आहे की डेफिनेटली जीन हा एक महत्वाचा रोल त्याच्यामध्ये प्ले करतो, ज्याच्याने त्यांच्या मुलांमध्ये व्यसनाधीनता वाढायची जेनेटिक ती प्रीडिस्पोजिशन आपण असं म्हणतो की त्याच्यात अनुवंशिकता ही रिस्क फॅक्टर नक्की आहे. आणि जसं सांगितलं की व्यसनाधीन व्यक्ती आहे त्याच्या घरामधले मुलांना डिप्रेशन, अँझायटी, सतत तणावामध्ये राहणं, या गोष्टीमुळे काय होतं ते पण नंतर याचा व्यसनाकडे जाण्याचा जास्त कल असतो त्या मुलांचा. सो आहे, फॅमिलीमध्ये व्यसन रन करतं. ऑल राईट. पण एक छोटासा क्वेश्चन याच्यातून आलाय की जेव्हा जन्माच्या पहिले जर हे व्यसन असेल पेरेंट्सला, ते ट्रान्सफर होतं की जन्मानंतर असलं तर त्याचं म्हणजे काही आहे का? येस. आता म्हणजे मी जसं म्हणलं ना की आता जे काही मागं ट्रायल्स वगैरे झाले, क्लिनिकल ट्रायल्स आणि जे रिसर्च करण्यात आलं त्याच्यामध्ये हे सापडतं की अल्कोहोलिक किंवा कुठल्याही व्यसनाचे व्यक्ती असेल तर त्याच्यामध्ये 50% असा चान्स असतो, 50% की त्यांच्या मुलांमध्ये पण ते जेनेटिकली ते व्यसन करण्याची प्रवृत्ती ही त्याच्यामध्ये ट्रान्सफर होऊ शकते. ग्रेट. आणि असं म्हणतात की एखादं व्यसन लागलं तर मग ते सुटत नाही, तर मग 100% रिकव्हरी पॉसिबल आहे की काहीतरी 1% राहते, आणि जरी आहे तर मग ती काय आहे? स्टेप बाय स्टेप वी वॉन्ट टू नो. येस. आता कसं आहे ना, व्यसन आता त्याला ट्रीटमेंट आहे, असं नाहीये की ते सुटू शकत नाही. नक्की सुटतं. माझे खूप सारे पेशंट आहेत, 80 ते 90% पेशंट्स माझे व्यसनमुक्त होतात. आणि मीच काय, माझ्यासारखे सगळेच मानसोपचार तज्ञ, व्यसनमुक्ती तज्ञ त्यावर प्रयत्न करतात आणि व्यसनावरती उपचार होतात. आजकाल आधुनिक उपचार आहे. सर्वप्रथम आहे ना, तो व्यसन का करतो हे जाणणं गरजेचं आहे. खूप लोकांना जसं मी सांगितलं ना, त्यांना मानसिक व्याधी असतात, म्हणजे त्यांना डिप्रेशन असतं, अँझायटी असतं, झोप येत नाही, म्हणून काय करतात ते व्यसनाचा सहारा घेतात. एकलकोंडेपणा असतो. आपण जर त्याचा झोपेचा त्रास, त्याचं नैराश्य, त्याची अँझायटी, त्याची बेचैनी जर दूर केली आपण, मग ती समुपदेशांनी दूर करू शकतो, किंवा काही लोकांना आपण त्याला चांगले आजकाल मेडिसिन्स पण खूप छान अवेलेबल आहेत, ते मेडिसिन्स देऊन आपण त्याचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तर त्याला व्यसनाची गरज भासत नाही. व्यसनाची इच्छा होऊ नये, ज्याला आपण अँटी क्रेविंग मेडिसिन्स आहेत आजकाल मार्केटमध्ये, ते खूप छान अवेलेबल आहेत. ते जर घेतल्यावर बऱ्याच वेळा त्याच्याबद्दल आपल्याला त्याची इच्छा होत नाही. अच्छा. हा, तर आपल्याला ट्रीटमेंटनुसार, त्याला काउन्सिलिंग किंवा समुपदेशनानुसार आपण त्याला व्यसन सोडवण्यासाठी त्याच्यातून बाहेर काढू शकतो. पण माझं जसं परत एक सांगणं आहे की नुसतं ट्रीटमेंट किंवा समुपदेशन पण याच्यामध्ये मी सांगाल की नुसतं ते सफिशियंट नाहीये, कारण त्याच्यासोबत आहे ना त्याला फॅमिली सपोर्ट, त्याचा सोशल सपोर्ट म्हणजे सामाजिक सपोर्ट, त्याला त्याचं रिहॅबिलिटेशन किंवा पुनर्वसन, एवढं सर्व जर आपण एकत्र जर केलं तर त्याचे रिझल्ट खूप छान येतात. मग व्यसनमुक्त होण्यासाठी आपल्याला पेशंट पण त्याच्यातून चांगल्या प्रकारे बाहेर पडू शकतो. ग्रेट सर, थँक्यू सो मच. म्हणजे खूप सारी क्लॅरिटी भेटली आहे, आणि अजूनही आपण खूप टॉपिक्सवर बोलणार आहोत. प्रत्येक शुक्रवारी आम्ही घेऊन येणार आहोत सरांना विथ डिफरंट टॉपिक्स, आणि आपण अवेअरही सुद्धा हो त्याबद्दल. सो थँक्स अ लॉट सर टू कमिंग हिअर and awareing this topic with us. Thanks a lot you guys, and stay tuned to MGM 90.8 FM. साथ है तो बात है.